लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. आता जैसा आहेसी तैसी या, नमो तुझ श्रीराम राया. तुझे कृपे रघुवर्या, स्तुती वदवया सामर्थ्य. निलांबुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वामभागम. पानो महासायक चारुचापम, नमामि रामं रघुवंशनाथं. जेने पंढरी सारिखाची आपुला, धामणगाव केला. वैकुंठधिपती विठ्ठल सखा सोयरा जोडिलेला. जो का भूतळवटी भक्त विरक्त विख्यात हा बोधला. त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातला. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. पुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभु श्री रामचंद्राय नमः. सची सहित सचीपती, सावित्री सहित प्रजापती. उमे सहित उमापती, पाहू येती संग्रामा. कथेला आरंभ झालेला आहे. कथेच्या आरंभी गौरीपुत्र गजानन, कौशल्यापुत्र रघुनंदन आणि वायुपुत्र हनुमान यांच्या चरणाला बिंदावर कोटी कोटी प्रणाम करतो. सर्व माझ्या प्रिय रामभक्तांच्या चरणाला अंतःकरणातील सद्भावनेला मी वंदन करतो. आजचे वाचक माझे आदरणीय हरिभक्त पारायण, छोट्या बंधू सारखं माझ्यावर प्रेम करणारे, मला मोठ्या भावासारखं म्हणणारे, मी त्याला छोटा बंधू असं समजून दिसायला छोटे पण कार्य खूप महान असे असलेले आदरणीय श्री हरिभक्त पारायण श्रीधर श्री हरी महाराज लावंड वाचकाला आज आपल्या सोबत भेटलेले आहेत. असो, कथा इथपर्यंत आलेल्या कथेचं अनुसंधान काय म्हणतो महाराज? श्री गुरुचे आत्मरूप गणेश महाराज नागरगोजे काका, माईक चालू आहे आपला. नागरगोजे काका बंद करतो ते आद्या ठाकी. कथेचं अनुसंधान या पद्धतीमध्ये आलेलं आहे. हनुमंतरायाचं आणि इंद्रजिताचं युद्ध चालू या ठिकाणी झालेलं आहे. कोण कसे आहे त्याचा सुंदर विचार. एक राजकुमार आहे, दुसरा वानर आहे बरं का. दूत रामाचा दूत म्हणणारा हनुमंतराय, एक म्हणणारा राजको या ठिकाणी राक्षसेंद्र आहे, दुसरा कपेंद्र आहे. दोघही या ठिकाणी अतिशय प्रबळ आहेत, बलवान आहेत. दोघही युद्धामध्ये अतिशय कुशल अशा प्रकारचे असणारे. त्यामुळं युद्ध पाहण्याकरता मृत्यू लोकातले लोक आले, यात काही नवल नाही. हे युद्ध पाहण्याकरता असलेले लंकेमधील लोक आले, यात काही नवल नाहीये. पण या युद्धाची बातमी लगेच मात्र टेलिग्राम सारखं कुठं पोहोचवली, कैलासामध्ये गेली. त्यांना कळायला लागलं की बा चला युद्ध आहे. आणि कोणाचे युद्ध आहे? आपल्याच या ठिकाणी अवतार असलेल्या हनुमंतरायाचे युद्ध आहे. त्याला म्हणले आपण जाऊ आणि युद्ध पाहू. म्हणून सावित्री सहित प्रजापती निघाला, त्याची सहित शचीपती, इंद्र निघाले, ब्रह्मदेव निघाले, महादेवजी निघाले, पण एकटे निघाले नाही. आपापल्या पत्नीला घेतले. युद्ध पाहत असताना खर तर न्यायला नको आहे, परंतु यांना वाटलं चला कौतुक पाहायचंय, कारण भक्ताचं कोड करण्याकरता सगळे लोक युद्धाला पाहायला या ठिकाणी आले. काय झालं? लक्षपूर्वक ऐकायचं काम तुमचं, सांगायचं काम, वाचायचं काम. महाराजाचं बोल. खवळले दोघे वीरा, काळ कृतांत अति दुर्धरा. दोघे जैसे काळाग्निरुद्र, युद्धी सत्वर मिसळले. खवळले दोघे वीर. रणांगणामध्ये गेल्यानंतर कशा करता जातात? समोरच्याला मारावं हाच भाव राहतो बरं का. आपणाला विजय प्राप्त व्हावा,
आपल्याला जय मिळावं, समोर त्याची सरशी करावी, या माध्यमातून दोघही मात्र वीर श्रेणी अंगामध्ये शिरलेले आहे. दोघही वीर मात्र खवळले. कसं? काळ कृतांतासारखे. अंतकाळाच्या प्रलयाच्या समयाला एखादा काळ कृतांत खवळावा, तसं दोघेही दुर्धर प्रकारचे आहे. यांच्या पुढे जगामध्ये कोणाही टिकण्याची शक्ती नाहीये. काळाग्नी रुद्र जसा शेवटचा रुद्र काळाग्नी रुद्रासारखा या ठिकाणी प्रोदिष्ट झालेले आहेत. युद्धाला अतिशय सत्वर, दोघालाही खुमखुमी आहे. मारुत्र्याला वाटत होतं बघावंच म्हणलं, लई याचा मोठेपणा दिसते. लई युद्धामध्ये इंद्राला जिंकला म्हणून नाव पडलंय. बघा तर म्हणलं याच्या अंगामध्ये ताकद किती आहे. इंद्रजिताला वाटलं 14,000 बनकर, अखया कुमार, अजंबू माळी, सगळ्याला वानर मारले, मी तर काय सामान्य आहे का, बघूतच म्हणली वानराची शक्ती. असं दोघांनी ईर्षेला पेटले आणि एकमेकाला द्वंद्व युद्ध करण्याकरता लगेच सामोर धावून जाऊ लागले. एक गज एक केसरी, एक हिरण्यकशपू एक नरहरी, सहस्त्रबाहू परशुधारी, ऐसिया परी मिसळले. दोघ युद्धाला करीत असताना कसे मिसळले, नाथ बाबा दृष्टांत देऊन वर्णन करून सांगतात. त्याला उपमा म्हणतात. उपमा रव्याचा करतो ते उपमा असतो बरं काय, उपमा. आणि हे उपमा आहे. उपमा, उपमा शब्दाचा अर्थ आहे की हा अलंकार आहे. उपमान देऊन अलंकार. कशा पद्धतीमध्ये दोघे युद्धामध्ये मिसळले याच उदाहरण सांगत असताना ग्रंथकर्ते नाथ बाबा म्हणतात, एक गज आहे आणि एक केशरी आहे. हत्ती आहे, एक सिंह आहे, एक हिरण्यकशिपू आणि एक नरहरी आहे. जसा प्रल्हादा करता प्रल्हादाकारणे कैसा धावशी लवलाही जसा आला ना, हाके सरशी उडीन घालून या स्तंभ फोडी असा प्रकारचा नरहरी प्रकट जसा झाला, तसा सहस्त्रबाहू आहे सहस्त्रार्जुन नावाचा राजा. त्याच्या विरोधामध्ये कोण आहेत? परशुरामजी आहेत. अशा प्रकारे जसं त्यांनी युद्धामध्ये मिसळले तदन्यायाने दोघही युद्धामध्ये सत्वरतेने मिसळले. आणखी कसं मिसळले? एक सर्प एक सर्पारी, एक त्रिपुर एक त्रिपुरारी, एक मुर एक मुरारी, ऐसिया परी मिसळले. युद्धामध्ये एकमेकाचा पाडाव करण्याकरता कसं मिसळले? एक सर्प आणि एक सर्पारी आहे. सर्प अधिक आरी बरोबर सर्पारी, त्याला संधी विग्रह म्हणतात बरं का. सर्पाचा आरी म्हणजे कोण आहे? त्याला खंडन करणारा शत्रू. सर्पाला भीती कोणाची आहे? मुंगसाची आहे. म्हणून लोक आजही म्हणतात काय दोघा चढावा बाबा, सर्पा मुंगसा चढावा. तसं एक सर्प आहे. हा सर्प म्हणणारा कोण असावा? हा सर्प म्हणणारा इंद्रजितच असावा. आणि माझा हनुमान म्हणणारा मुंगसा एक सर्पारी, त्याला मारणारा असा आहे. एक त्रिपुर या ठिकाणी दैत्य आहे, त्याला मारणारे त्रिपुरारी आहेत. एक मूर नावाचा दैत्य आहे, त्याला मारणारे माझा भगवान विष्णू मोरारी आहेत. अशा प्रकारे जसं त्यांनी मिसळले तशा प्रकारे दोघ युद्धाला मिसळले. ग्रंथकर्ते नाथ बाबा वर्णन करतात. इंद्रजित हानी दुर्धर घाय, हनुमान फळे खाय विटाय, कुशी खाजवी डोळे मिचकाय, डाविता होय अंगुठा. हनुमंतराय विचार करतात, ज्या अर्थी या इंद्राला मारले जिंकलेला आहे त्या अर्थी याच्या अंगात किती बळ आहे बघूत म्हणले. आपण थोडं शांत बसू, कारण मोठे माणसं अगोदर कोणाला भांडायला जात नाहीत आणि आपल्या वाटेला आलं तर त्याचा सपाट केल्याशिवाय राहत नाहीत. बारके माणसं गुणाने कुठेही बसत नाहीत. म्हणून मराठीत म्हण पडली ना, उतळ पाण्याला खळखळाट फार म्हण. हिने अंगात होतं थोडं बळ घेतलं आणि हनुमंतरायाकडे धावून गेला आणि दुर्धर प्रकारचे घाय मारू लागला. मारुत्र्याच्या अंगाला लागलोय. मारुत्र्या म्हणतात मारू दे, बघूत बघूत म्हणलं किती मारणार आहे. निवांत बसले बरं का. भगवंताचं चिंतन आहे. निवांत म्हणजे उगा असं नाहीये, चिंतन करत बसले आणि फळे खाया विटाय, फळे खाऊ लागले आणि खाता खाता याला विटंबना करू लागले. बघा आजही आपल्या गावात माकड आलं ना, वानर आलं ना, कोणी जर काही जर त्याच्याकडे मारण्याचा प्रयत्न केला लगेच दात हिस करतो, लगेच आपल्या कुशी खाजवतो बाजूच्या, त्याला विटावून दाखवतो, डोळे मिचकावतो, काहीतरी वेगवेगळं करतो आणि लगेच मात्र मारुत्रे अंगठा दाखवतात. अंगठा दाखवणं म्हणजे काही ताकद नाही तुझ्या अंगामध्ये, शंड आहेस, नपुषक आहेस, तुझ्या मात्र बाणामध्ये कसल्या प्रकारची ताकद नाहीये. मारुत्रे आमचे चिंतन कर, श्रीराम जय राम जय जय राम. कारण ज्याला 1000 नामाचं कवच ज्याच्या अंगाला आहे त्याला काय बाण करणारे सज्जन हो.
माऊली वर्णन करतात ना, सहस्रनामाचे हाती बळ वैराग्याचे थोर. सहस्रनामाचं हत्यार त्यांच्याकडे असल्यामुळे चिलखत आहे रामनामाचं. त्यामुळं मारुती अंगठा काढू लागले, त्याला विटंबना करतात. काही बळ नाही, मला वाटलं होतं लई ताकद आहे की, पण मला वाटतं अजून बळ नाही. काय म्हणतात मारुती ऐका. इंद्रजित खवळोनी रणी वर्षला से दुर्धर बाणी वानर वर्षला पाशाणी रणांगणी गरजोनी. आता एवढ्या मोठ्या योद्ध्याला आपली विटंबना झाल्यानंतर कसं वाटतं बरं, कल्पना करा ना. एकदम प्रवीण माणूस आहे गाडी चालवण्यामध्ये, नंबर 1 चापट आहे, त्याच्या पुढे कोणीच नाहीये, आणि योगायोगाने गाडीवरून पडल्यानंतर त्याला कसं वाटतं. अरे एवढा मोठा मी आहे, इंद्राला जिंकणारा एक वानर माकड मला विटंबना करू लागलं. माझ्या बाणाला ते पाय समजतं, मला अंगठा करून वाकुल्या दाखवतो. एकदम राग आला. अगोदरच्या पेक्षा शतपटीने क्रोध अंतकणामध्ये निर्माण झाला आणि खवळला बरं काय, एकदम खवळला. वर्षला असे दुर्धनमाने, वर्ष शब्दाचा अर्थ वर्षला म्हणजे पावसाच्या धारांचा जसा वर्षाव व्हावा, तसा या ठिकाणी बाणामागे बाण सोडू लागला. मारुत्र्या म्हणले थांबा, लई बी गुणाने बसणं गरजेचं नाहीये, थोडं बघतो म्हणले. मारुत्र्याने उड्डाण घेतले, एक पर्वत आणला, पाषाण आणले, रणांगणामध्ये गर्जना केली, जय श्रीराम, आणि अशा प्रकारचा वर्षाव मारुतराय करू लागले. काय झालं दोघांमध्ये ऐका पुढं. विंदी सुवर्ण पुंक भाळी वानर हानी सबळ शिळी एक हानी गदा मुगदली शाळताळी पैदुजा. इंद्रजिताला वाटलं आता याला चांगलंच प्रकारचा मारा द्यावा. लई वानर आम्हाला त्रास केले म्हणलं, एकटं एक आले, वनाचा विध्वंस केला, सगळ्या राक्षसाचा मारला, असाळीला मारलं, जम्मूमाळीला बऱ्याच जणांचा नाश केला. म्हणलेला बघतो म्हटला, एक सुवर्ण पुंख नावाचा बाण घेतला, नेमकं वानराचं कपाळ धरून मारावं, बरोबर मारावं, त्या ठिकाणी त्याला मृत्यूच्या यमसदनाला पाठवावा. मनात विचार केला आणि मारल्या बरोबर. हे काय मारुत्र्याला काय लागणार, वज्रदेही आहे बरं काय, शरीर वज्राईसे अशा प्रकारचं मारुत्र्य आहे. लगेच त्यांनी हनुमंतांनी काय केलं, एक या ठिकाणी सबळ शिळा घेतली आणि ती मात्र त्या याला इंद्रजिताला मारली. इंद्रजिताने गदा घेतला, मुदगल घेतलं, मारुत्र्याने शाल नावाचं झाड घेतलं, ताल नावाचं वृक्ष घेतलं, असं दोघांमध्ये युद्धाचा मारा करू लागलेत. बोला. इंद्रजित वर्ष विचित्र कांडे वानर वर्षे चापट धोंडे रागे उडोनी हानिता खांडे वृक्ष खंडे ठोकिला. इंद्रजित मात्र विचित्र प्रकारचे बाण सोडू लागला. अर्धचंद्र काय, पूर्ण गोलाकार काय, त्रिकोणी काय, असं नाना प्रकारचे शस्त्रास्त्रामध्ये प्रवीण होता. इंद्रजित सामान्य नव्हता, कारण ज्याचा बापच एवढा कैलासाला हलवलाय, पोरग का सादर राहील का. बाप से बेटा सवय म्हणतात बरं काय, निघावं चांगल्या कामाला, असू द्या. मग यांनी एवढं वर्षाव करू लागल्यानंतर हनुमंतांनी वानर वर्षे चापट धोंडी, कधी गोल धोंडा घ्यायचा आणि चापट घ्यायचा. चापट धोंडा मारला का पाठीमध्ये झपकणे बसायचं, मार लागायचं. याला कसे साधे ना या वर्षे एकामागे एक नाही, एक सारखंच मारू लागले. एकदम राग आला मारुत्र्याला. रागे उडून हाणीता खांडे वृक्ष खंडे ठोकिला. एक वृक्ष मोठा उपडला, धाडकन ते वृक्ष त्याच्यावर ठोकला. काय झालं मग या ठिकाणी इंद्रजिताचं ऐका पुढं. साटोपे हानिता शिवशक्ती वानर वर्षे अति पर्वती इंद्रजित वेडावला चित्ती रणी मारुती नाटोपे. साटोपे हानिता शिवशक्तीचं स्मरण केलं. काय करावं, एकाही बाण मारू त्या वानराला लागत नाहीये, वानर मूर्छित पडत नाहीये, खर्चट नाहीये, जखम होत नाहीये. काय करावं बाबा, इंद्रजिताला चिंता वाटू लागली. एवढे बाण मी मारले आतापर्यंत, एवढ्या बाणाच्या माझ्या शक्तीनुसार मी मोठ्याला घायाळ केलं असतं, पण एक वानर मला ऐकत नाहीये. काय करावं, शेवटी शिववरदाना शिवशक्ती मात्र सोडली या ठिकाणी. आणि काय केला, हेही काही तिथं काम पडलं, काम केलेलं नाही आहे. मग इंद्रजित वेडावला चित्ती, वेडा झाला शब्दाचा अर्थ काय करायचा, वेडा झालं म्हणजे ज्या कार्य करता आलो ते न कार्य करता दुसरंच काहीतरी करीत राहणं.
अरे मला कसं झालं म्हणावं, एवढ्या प्रकारचं दुर्धर बाण सोडत्याला लागत नाहीये. अंतकरण चलबिचल झालं का? रणी मारुती नाटोपे. रणांगणामध्ये वानर आपल्याला ऐकत नाही. काय करावं, माझा एवढा बडीजाब आहे, बापा पुढे मोठमोठा वल्गना करून आलो, बाबा काळजी करू नका, निवांत दुपारचं जेवण करा, निवांत झोपी जा असं मी म्हणालो, पण इथं वानर मला काही ऐकत नाहीये, काय करावं असा इंद्रजिताने विचार करू लागला. एक चेंडू चक्र पैसोडी, दुजा हानी प्रचंड धोंडी, सवेग हानिता लहुडी, समूळ धोंडी पै दुजा. इंद्रजिताने चेंडू चक्र नावाचा अस्त्र सोडायला लागला. मारुतीने लगेच धोंडे घेतले. धोंडे वेगळे बर काय, धोंडे दगड वेगळं. हा, दगड वेगळे आणि धोंडे, मोठे धोंडे उचलायचे एकदम प्रचंड प्रकारचे. त्याच्यापेक्षा प्रचंड असलं तर शिळा म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये प्रकार असतात, शेतकरी लोकांना माहित आहे. दगड, धोंडे, शिळा असू द्या. सवेग आणि लहुडी नावाचं शस्त्र सोडू लागलं. लगेच प्रचंड दुसरा दुजा म्हणणारा मोठी धोंडे त्याच्यावर टाकू लागले. असं दोघांमध्ये घनघोर युद्ध होऊ लागलं. अजून काय काय टाकतं इंद्रजित ऐका पुढं. पट्टीश हानिता तवके, वानरे हानिता खडके, फुटले इंद्रजिताचे धैर्य मडके, पडला अटके पुच्छाचे. पट्टीस या ठिकाणी हातामध्ये पट्टीस नावाचं शस्त्र इंद्रजिताने घेतलं. अंगबळ जांगबळाचा सगळा वापर केला आणि एकदम भयंकर अशा शक्तीनिशी मारुत्र्याच्या अंगावर टाकल्या. बरोबर काय झालं, मारुत्र्या तर काही लागलंच नाहीये, उलट वानर हानिता थडके, एक थडका इकडून मारला मारुत्र्याने, तर काय झालं, इंद्रजिताच्या धैर्याचं मडकं फुटलं. तसं चांगलं मडकं, त्याला दगड जर बरोबर जर मारला तर मडकं जसं फुटून जावं तसं मडकं फुटलं. पण कोणतं, धैर्य रूपी नावाचं मडकं. ऐका, युद्धामध्ये शक्तीपेक्षा ही धैर्य हिम्मत महत्वाच्या बसतात. क्या बडी सबसे हिम्मत बडी म्हण. हिम्मत असेल तर माणूस रणांगणामध्ये या ठिकाणी जावं लागतं बरं काय. रणिनगता शूर न पाहे माघारे, मागे फिरून बघायचं नसतं. अशा अवस्थेमध्ये असताना आता धैर्य सुटलं. सगळ्यात मोठं या शस्त्र म्हणणार धैर्य आहे बरं काय. हे धैर्य इंद्रजिताचं फुटलं. पडला अटके पुच्छाचे. लगेच शेपटाने मात्र गोल वेळा मारला. आता इंद्रजिताची अवस्था कशी झाली आहे का पुढची बोल. इंद्रजिताची रण वित्पत्ती, फावल्या रणी लावी ख्याती, नाटोपता पळे मागुती, पुच्छा प्रती बळन चले. इंद्रजिताची रणांगणामध्ये व्युत्पत्ती असलेल्या बुद्धी कौशल्य सगळ्याचा वापर केला. शस्त्राचा वापर करून पाहिला, नाना प्रकारचे अस्त्र वापरले, पण हनुमंतरायाच्या पुढे काहीच चाललं नाही. का, हनुमंतरायाला शस्त्र देवता मागेच शरण आल्या होत्या. किंवा ही आसाळी वगैरे शस्त्रास्त्र टाकण्याच्या अगोदर बर काय. शस्त्रास्त्रांनी सांगितलं, हे बघा काय बघा, इंद्रजितानेच टाकलं तेव्हा पण आल्या होत्या बघा, आम्हाला मारू नका. शेपटाने जेव्हा त्या शस्त्र देवतेला पीळ मारलं ना, पाया पडल्या, नको म्हणले, आम्ही तुम्हाला शरण येतो आणि आम्ही तुमचं काम करतो. पण आता शस्त्र देवता काय करणार मारुतीला, काहीच करत नसताना मग आता काही चलत नव्हतं इंद्रजिताचं. मग आता काय करावं, हनुमंतरायांची तर ख्याती रणांगणामध्ये होऊ लागली. आता इंद्रजित म्हणला, आपण आता जिवंत राहणार नाहीये, आता जीव वाचवण्याकरता काय करावं, पळावं. म्हणून मागे फिरला. याला रणांगणामधला युद्ध म्हणत नाही बरं काय, भागुबाई म्हणतात. भागुबाई रणांगणामध्ये जीव गेला तरी हरकत नाही बरं काय, पण रणांगणामध्ये शत्रूला पाड दाखवायचं नसतं. पण याने विचार केला, शिर सलामत पगडी 50 बघू म्हणला, आपण वाचलं तर विचार केला ना, मागे पळू लागला. नाटोपता पळे मागुती, मारुत्र ऐकत नाहीत. मागे पळत असताना तिथं लगेच शेपटी म्हणलं, राम 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 राम. कुठं निघाला, रणांगणामध्ये. असं शेपटीने वेडा लावला आणि पुढं घालू लागलं इंद्रजिताला. सैन्यास भवता चहुकडा, पडला पुच्छाचा पै वेडा, सरता नये मागा पुढा, वानरे वेडा लाविले. ऐकलेल्या श्रोते लोकांना वाटत असेल, मारुत्र्या म्हणणारे झाडावर बसलेत, युद्ध करू लागलेत. एवढा मोठा या ठिकाणी रणांगण आहे, राणीवसाचं बाग आहे, एवढा मोठा त्याच्यामध्ये आहे, सैन्य लोक एवढे आले, शेपटीने एवढ्या सगळ्याला वेडा कसा दिला असेल बाबा.
वानराचे शेपूट राहून राहून किती राहील? 10, 25 फूट, 50 फूट, 100 फूट, अंदाज काय तर करचाल. पण मारुत्र्याचे शेपूट केवढं होतं माहिती आहे? हा 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 मारुत्र्याच्या शेपटीचा विचार माझे तुकोबाराय सांगतात. काय करतात? कवळी ब्रह्मांड जो पुच्छ, शरीर वज्र ऐसे. हा शरीर वज्राईसे न कवळी ब्रह्मांड जो पुच्छ. त्या शेपटीनं ब्रह्मांडाला एका ठिकाणी मारण्याची, रोमन पेस गाठ देऊन मारण्याची शेपटीमध्ये ताकद आहे. नवे नवे एवढी मोठी आहे, मला परिमाण सांगायचं होतं. सैन्याच्या भोवती वेढा लावला आणि एक बी जर सैन्य बाजूला चाललं तर का म्हणायचं? कहा निकले चलो अंदर, हा वेर आर यू गोईंग, असं त्यानं म्हणायचं मराठीमध्ये. जलामध्ये आणि मध्ये नेऊन काय करायचं? शिरा पुरी नाना प्रकारचे जेवायला नाही, चापट हान, बुकी हान, नाना प्रकारचा मार, हे शेपटीचं कार्य होतं. मग इंद्रजित पळू लागत असताना शेपटीने अडवलं सगळ्या सैन्याला. आणि काय होतं ऐका पुढे. पाशाने बाण करिता कुठ, बाणी पाषाण करी पीठ, युद्ध मांडले आचाट, अति संकट इंद्रजिता. इंद्रजिताने हनुमंतराने भयंकर मोठा पाषाण आणायचा. पाषाण म्हणजे कळतं ना, एकदम काळा झर. आपल्या नदी कधी कधी आपल्या विहिरीला पाषाण लागतो, तळीच्या तळी लागते, असला भयंकर मोठा पाषाण आणायचा. भिरकावून मारायचं. कुणाला? इंद्रजिताला. इंद्रजिताने कडून बाण कानाडाला उडायचा, सुई बाण जायचा आणि त्या सगळ्या दगडांचा पीठ करायचा. बाणाचा मागे वर्षाव केल्यानंतर तिकडून मारुतीने प्रचंड शिळा घ्यायची, येणाऱ्या बाणाचे तुकडे 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 करायचे. अशा प्रकारचे युद्ध अचाट मांडलेलं आहे. अतिशय संकट मात्र इंद्रजितावर पडलं. बाण तुटून चाले, परंतु हनुमंताला मार लागत नाहीये. आणि ते परत मात्र मारा इंद्रजिताला लागू लागला. इंद्रजित सैरा भैरा झाला. काय करावं काय करावं कळत नाही, अशी अवस्था इंद्रजिताची झाली. नाथबाबा वर्णन करता. वानर नाटोपे निज शक्ती, कपटे मारावा मारुती. कपट न चले पुच्छा प्रती, कपट घाती कपी पुच्छ. वानर नाटोपे निज शक्ती. निज म्हणजे स्वतःच्या शक्तीने. हा वानर म्हणणारा मला ऐकत नाहीये. मग काय करावं? आता काय असतं बघा, आता राक्षस लोकांचं ताकद म्हणजे कधी कधी कपटच जास्तीत जास्त त्यांच्याकडे असतं बरं काय. कारण बापच कपटी आहे. आता बाप कपटी असल्यावर पोरग कसं निघणार आहे? एका आंब्याच्या वनामध्ये, आवाज येतो का महाराज माझा? श्रीहरी महाराज येतो येतो महाराज येतो. हा, आंब्याच्या वनामध्ये पोरग आंबे चोरला होतो. त्या मालकाने बघितलं, म्हणले हा, म्हणला रोजच आंबे चालतात. म्हणलं मी बघा म्हणलो कोण आहे, तर पोरग आहे म्हणलंय. तर उतर म्हणला खाले, तुझ्या बापाने असले शिकले होय? हा, चल म्हणला तुझ्या बापाकडे घेऊन जातो, तुला शिक्षाच करायला होतो. चल म्हणला, चल उतर खाले. हे पोरग वरून म्हणते, कुठं चल म्हणाला? चल तुझ्या बापाकडे घरात चल, गावात चल म्हणला. गावात जायची काय गरज नाही म्हणलं पोरग. तर म्हणलं का बर? बापाकडे चल ना. बाप तो का पलीकडच्या झाडावर आहे म्हणला. हा, ते मोठे मोठे आंब्याचे नाहीत ना, त्या आंब्यावर बाप बी काय करायला आलता? चोरायलाच आंबे आलता. बाप चोर म्हणजे पोरग चोर. बापच कपटी आहे. इंद्रजित कसा कपटी राहणार? हा, कपट काय काय केलं ते आता राजा रावणाचं कपट सांगत नाहीये. कपट करावं आणि मारुतीला मारावं. परंतु इंद्रजिताला कळालं हनुमंतरायाकडे कपट कदाचित चालण्याची शक्ती असेल, पण या शेपटीकडे मात्र कपट चालत नाहीये. कपट न चले पुच्छा प्रती, कपट घाती कपी पुच्छ. कपटा जो करणार आहे त्याचा घात मात्र हा पुच्छ म्हणजे शेपटी केल्याशिवाय राहणार नाहीये. शक्ती चालत नाही, कपट जमत नाहीये, अंगात ताण राहिला नाही, युद्ध करून आता काय करू असं दुःख मात्र इंद्रजिताच्या अंतःकरणाला वाटू लागलेलं आहे. बोला. इंद्रजित वर्षे शरधारी, वानर वर्षे शिळा शिखरी, सैन्य होतसे चक्कचुरी, आपांपरी राक्षसा. इंद्रजिताने विचार केला, आता तरो या मरो, काहीतरी काही कहाणा म्हणला. एकदम धैर्य या ठिकाणी उष्ण धैर्य आणल्यासारखं केलं. बाणामागे बाण, बाणामागे बाण, एका बाणाचे हजार, हजाराचे 10,000, 10,000चे लाख, बाणामागे बाण सोडू लागले. मारुत्र्याने विचार केला, ह्यानं लईच खवळला म्हणला. मारुत्र्याने भले भले मोठे शिखर शिखर उचलले, धाड 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 एका मागे टाकू लागले. त्या पर्वताच्या ओझ्याने बाण तुकडा झाले. सगळे सैन्य म्हणाला चूर झालं, चूर 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 झालं. मरून या ठिकाणी जसं
आपण गिरणीमध्ये ज्वारी टाकल्यानंतर जसं पीठ चुरा होऊन येते ना, तसं राक्षस होऊ लागले. राक्षसामध्ये अपामपणे झाली, काय करावं सुधरत नाहीये. जिकडे तिकडे बोंबा बोंब होऊ लागली म्हणतात. न चाले शस्त्र अस्त्र युक्ती, मागे सरता नये पुच्छा हाती, पुढे ना टोपे मारुती, चिंतावरती इंद्रजित. सगळ्या राक्षस सैन्यामध्ये बोंब सुटली, सैन्यात इंद्रजित मेला की जित. काय म्हणू लागले, अरे 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 अरे, एवढा जे आरती आम्हाला मारा बसू लागलाय, ते आरती इंद्रजित हाय का मेला. न बोंबले. कारण गावचा राजा जर मेला तरच एवढा प्रकारचं दुःख होतं. इंद्रजित मेला का जिताय, कारण या वानरांनी जर जित्ता असला तर वानराचा पर्वताचा घात आमच्यावर आला नसता. ज्या आरती घात बसू लागलाय त्या आरती इंद्रजित नक्की जित्त नसल, मेला असेल म्हणू लागले, बोंबलू लागले. मारुत्र्याचा मार कमी नव्हता, दगडाचा मार. मग काय रणी हुंबत राक्षस. माने बाबा बोला. खाना खाना बोंबलत असते, ठना 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 बोंबलत असते. ठना ठनाच बोंबलते. आमच्याकडे खाना खाना नसतं, खाना खाना हानते तर ठण ठण बोलते, ठना ना 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 ना. आमच्याकडे असं असतं दादा. असू द्या. रणी हुंबत राक्षस लागल्यावर मेलो रे मेलो बाबा. मला काय झालं, कसं झालं, हुंबायला लागले. कारण वानरे केला पर्वत घात. आता याच्या पुढे शस्त्र चालत नाही, अस्त्र चालत नाहीये. मागे जावं, शेपूट म्हणले कहा निकले चलो अंदर. समोर जावं, मारुत्र्याचा मार आहे. काय सांगावं, मागे हालता येत नाही, पुढे जाता येत नाही. पुढे मारुती नाटोपेन चिंतावरती इंद्रजित. इंद्रजिताला चिंता लागली, कस कराव कस कराव, आता माझं कसं होईल बाबा, विचार करू लागला इंद्रजित. चिंता तुर देखो त्याते, हनुमंत मने इंद्रजिताते, शिळा वृक्ष न हानी तुते, न हानी पर्वते भाक माझी. इंद्रजिताच्या अंतःकरणामध्ये चिंता निर्माण झाली आणि हे मारुत्र्याला कळाली. कसं कळते असं, समोरच्याच्या मनात चिंता आहे आणि याला कसं कळतं का हे काय हनुमंत का देव आहे का, असं कोणाला शंका येण्याची दाट शक्यता असू शकते. याचं दोन पद्धतीमध्ये उत्तर आहे. पहिलं उत्तर असं आहे, माणसाच्या अंतःकरणात चिंता आहे का नाही हे थोबाड सांगते बरं का. घरची कळा अंगण सांगते आणि अंतःकरणातला भाव तोंड सांगतं. तोंड याचं पांढरं फाळकट पडलं होतं. मारुत्र्याला एवढे कळत नाही का. मारुत्र्याने कळलं, म्हणलं हा हा थोडं थांब, काळजी करू नको. इंद्रजिता याला म्हणावं योद्धा बरं काय. एखादा जर शत्रू संकटामध्ये आपला असेल तर त्याला मारायचं नसतं, त्याला सावध झाल्यावर मारायचं असतं. त्याला बलवान म्हणतात, त्याला शूर म्हणतात. म्हणून तर मारुत्र्या शूर आहेत. झोपीत धोंडा घालणाऱ्याला शूर म्हणत नाही, ते बाईचं काम असतं. बाई 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 काय करते, झोपीत दगड घालून मारते. तसं नाहीये. मारुत्र्या म्हणजे शूर आहेत, धीर आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं इंद्रजिता, अरे 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 एवढं चिंता करू नको. मी तुला आता शिळा म्हणजे दगड टाकणार नाही, पर्वत वृक्ष म्हणजे या ठिकाणी मोठे मोठे लाकडं आणून हाणणार नाही तुला. न हानी पर्वते भाक माझी, मी तुला वचन देतो. मी राम भक्त आहे, त्याच्यामुळे तू काळजी करू नको. निवांत थांब बाबा, लई तुला अंगाला घामाल्यासारखा वाटायला लागलाय, थोडं थांब, मी तुला मारत नाही. पण माझं एक वचन तुला बोलायचंय, मला तुला काहीतरी विचारायचंय. काय विचारतात मारुत्र्या, पुढची वेळी लक्ष देऊन ऐका. इंद्रजित नामाची ख्याती, जी बाणी जिंतीला अमरपती, तया बाणी विंदोनी मज प्रती, विजय वृत्ती साधिपा. ए इंद्रजिता इंद्रजिता, मी तुला मारणार नाही, तुला वचन दिले. कारण संत खोट बोलत नसतात. जे खोट बोलत नसतात तेच साधू असतात, आणि जे खोट बोलतात ते संधी साधू असतात. गळ्यात माळ घातलाय राम भक्त म्हणतोय, खोट बोलतोय ना, तो संत नाहीये. म्हणू नका त्याला, ते संत नाहीये, राम भक्त नाहीये, तो भोंदू साधू आहे. मी तुला वचन देतोय, मी तुला मारणार नाही. असं बोलल्यानंतर मारुत्र्या म्हणतात, इंद्रजिता मला एक आश्चर्य वाटते. काय आहे हे थोडं मला समजून सांग. मला एक प्रश्न पडलाय. काय, इंद्रजित नामाची ख्याती, तुझं नाव काय होतं खरं तर? मेघ नाद. जन्मल तेव्हा गडगड 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 गर्जना केला होता म्हणून. त्याच्या माईला कधी भीती वाटली नसल. जाऊ दे बाबा, ते कसकस झालं आपल्याला काय माहित आहे. मेघनाद होतं तुझं नाव, पण इंद्रजित का नाव पडलं? इंद्रजिताला म्हणजे अमरपती, बाणी जिंतीला अमरपती.
अमर शब्दाचा अर्थ जिथं मरणच नाहीये, मरण नाही शब्दाचा अर्थ चिरंजीव असंही अजरामर म्हणता येणार नाही, काही कालापर्यंत अमर आहे. मग अशा प्रकारचा जो देव आहे त्याचं नाव आहे इंद्र. त्या इंद्राला तू ज्या बाणाने जिंकेलास ना, तर या बाणी विंधोणी माझ्या परिस्थिती तेच बाण काढ, मला मार आणि मला सुद्धा त्या बाणाने घायाळ कर. मी तुला विरोध काही करणार नाहीये. विजय वृत्ती साधी पा, मी तुला काही बघा, विजय आपल्याला हवं का दुसऱ्याला मिळवून द्यावं? खर तर विजय हनुमंतराला प्राप्त करायचा आहे. पण इंद्रजिताला सांगतात बघ मला ते बाण सोड, माझ्यावर प्रभाव दाखव बाणाचा आणि तुला विजय प्राप्त करून घे. त्याला म्हणतात शूर. अजून काय म्हणतात हनुमंत आहे का? ज्या बाणांच्या कडाडे देव घातले बांधवडी, ते मज विंधोनिया प्रवडी, विजयाची गुढी उभारी पा. ज्या बाणाच्या कडाडी, जे बाणाच्या पुरुषार्थाने बाणाच्या शौर्याने तुम्ही देव बांधवडी घातले ना, देव बांधवडी घातले म्हणजे काय केले? इंद्राला जिंकलं म्हणजे सगळे देव मात्र जिंकल्यासारखं आहे. मुख्य धूर रणी लागता हाता, येर कटक जिंकले न साधिता. झालं असतं ना तसं. ते बा मज विंधोनिया प्रौढी, ते तुझी शक्ती, तुझं बोल ते आज मला दाखव आणि विजयाची गुढी उभारी पा. बघ इंद्रजिता, मी तुझ्या पुढे निवांत बसलोय बघ, मी काय तुला मारत नाही, काय नाही. तुला जेवढं मारू वाटेल तेवढं मला मार, मी काहीच म्हणत नाही. हे बाण मात्र सोड. असं बोलल्यानंतर आता याला म्हणतात जखमीवर मीठ सोडलं. बरं काय, आधी जखम झाली आहे त्याच्यावर मीठ टाकलं म्हण, थंडगार वाटतं का? नाहीये. हृदयाला शब्द इंद्रजिताच्या लागले. इंद्रजित काय करू लागतो ऐका. ऐसे बोलता हनुमंता, राग आला इंद्रजिता, मंत्रयुक्त अस्त्र समजता, होय विंदिता ती कोपे. एवढं बोल. आता कोणालाही बघा लक्षात ठेवा, वर्मावर बोट ठेवलं की कोणाला बी राग येतं आणि खरं बोललं की राग येतं. म्हणूनच खरं बोललं की सख्या आईला राग येतं म्हणून असं म्हणतात बाबा. खरं बोलणं जगात काही ठिकाणी पचत नाही. मारुत्र्याचं काय म्हणणं चुकलं का? ज्या बाणाने इंद्रजिता तू मारलास, इंद्राला कैद केला, ते बाण मला सोड म्हणतात. हे बोलल्याबरोबर इंद्रजिताला राग आला. रागाच्या भरामध्ये त्यांनी काय केलं? मंत्रयुक्त शस्त्र समजता सगळ्या मंत्र उच्चार केलं. काली काली महाकाली बंगाल में रहने वाली चल छाय, काय म्हणलं असं पुन्हा का आपल्याला कुठे येते. मग लगेच मात्र या ठिकाणी अस्त्रदेवताला स्मरण केलं. होय विंदिता हाती कोपे, शस्त्र हातामध्ये घेतलं, मंत्र जपलेला आहे, अतिशय साठोप आणि हनुमंतला ते शक्ती टाकली. कशी झाली ते शक्तीकडे आल्यानंतर ऐका पुढे. मंत्रयुक्त अस्त्र प्रयुक्ती, इंद्रजित वर्ष शर संपत्ती, परतान सरेची मारुती, शंका चित्ती मानिना. इंद्रजिताने मंत्रयुक्त असलेल्या शस्त्र आणि अस्त्र प्रयुक्तीनं इंद्रजित वर्षे शस्त्र संपत्ती वर्षाव करू लागला. वर्षाव. आता पावसाचा वर्षाव झाला म्हणजे किती पाण्याचे थेंब असतील? ज्याला गणना करता येत नाही त्याला वर्षाव असं म्हणतात. लाखो बाण असलं तरी संख्या आहे, पण ज्याची गणनाच नाहीये एवढे बाण इंद्रजिताने बाणामागे बाण, बाणामागे बाण, बाणामागे बाण, बाणामागे बाण, रात्रभर मी बाणामागे म्हणलं तर मी संपणार नाही एवढे बाण टाकले. परंतु मारुती आमच्या हनुमंतराय परता नसरेची मागूत मारुती जाग्यावर हललं नाही, डुललं नाही, काय निवांत बसले. बरं काय, बैसोनी निवांत करी त्याचे ध्यान. निवांत बसले. नुसतं निवांत नाहीये, देवाचं चिंतन चाललंय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मारुत्र्याचं चिंतन चालू झालेलं आहे. चिंतन असल्यामुळं मनामध्ये शंका चित्ती मानेना. कसल्याच प्रकारची शंका नाही का हे बाण येतील, मला लागतील, माझा प्राण जाईल, हे चिंता नाही का? हरीच्या भक्ताला चिंताच नसते. हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. रामा भय चिंता नाही राख, जन्म मरण काही एक. चिंताच नसते कोणाला. हरीचा जो दास झालेला आहे त्याला हरीला चिंता नसते असं नाहीये, हरीच्या दासाला चिंता नसते. त्यामुळे मारुत्र्या चित्तामध्ये कसल्या शंकाची भीती बाळगत नाही, निशंक होऊन चिंतन करू लागले. बोला.
माझे अंगी बाण रूपती ही शंका नाही हनुमंती सुर नर आश्चर्य मानिती तैसी ख्याती त्याने केली. कोणती चिंता नाही मारुतीला. माझ्या अंगामध्ये बाण येतील, मला लागतील, लागल्यानंतर माझा प्राण जाईल, खर्चटल, रक्त निघल, असं काही शंका नाही हनुमंतरायला. त्यांना माहिती आहे येणारे बाण. बघा आता आपल्याला जर एक कदाचित माणसाने मुरमुऱ्याचं पोत घेतलं, एक 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 लाही काढली. आता पंचमीला लाह्या करतात बघा बाया. कशाच्या? आता बायाला लाह्या बी करायला नाही, सगळं फुग पैसे देऊन मिळायला लागले. आणि एका माणसाने असं पोतभर लाह्या घेतल्या आणि मला आणि एका लाह्याने शिबळून मारू लागलो ताकदीनं. कोणाला? मला. तुम्हाला कशाला मारलो श्री हरी महाराज? किती लागल बरं आपल्याला? होय, मुरमुऱ्याच्या लाहीचा मार. आपण काय चिंता करणं, काही चिंता नाही. तसं दुर्धर शस्त्रास्त्र मारुत्र्यावर टाकत असताना चिंता या ठिकाणी नव्हती बरं काय. काही चिंता नाही. त्यामुळं सूर नर आश्चर्य करू लागले, अरे काय हनुमंतरायाची ख्याती आहे, काय ताकद आहे, काय बल आहे, काय धैर्य शक्ती आहे, कशा प्रकारची ख्याती केली. ते वरचे लोक आश्चर्य करू लागले. पण एवढं काय घडलं? कशामुळे मारुत्र्या चित्तेमध्ये आहे? नाही, चिंता नाही, का लागत नाही, याचं कारण ऐकायचं आहे का? पुढची ओळी ऐका. राम नामाची या शक्ती नित्य निर्द्वंद्व स्थिती मारुती तेने इंद्रजितासी ख्याती हेही उपपत्ती अवधारा. काय असतं बघा, एखादा माणूस बलवान होतो, निर्भीड होतो, याचं कारण आहे कारण त्याच्या पाठीमागे एक शक्ती असते. उगा आमदारच्या हाताखालचा माणूस मोठ्या मोठ्याला म्हणतो असं बाजूला सारखा चिल्लर मानतो बरं का? मागे शक्ती आहे. तेवढं जाऊ द्या. एक मराठीत म्हण आहे, वासरू जर जोर जोरात उड्या मारायला लागलं तर समजावय कशाच्या बळावर मारतं श्री हरी महाराज माहितीये? खुंटा पक्का पाहिजे, खुंट्याच्या बळावर वासरू उड्या मारतं. म्हणून तसं मारुत्र्या एवढं काय शक्ती यांच्याकडं, कशामुळे एवढं निशंक झाले, निर्द्वंद्व निशंक का झाले? याचं कारण आहे मारुत्र्याचे बळ मात्र, त्याचा मालक मात्र बलवान आहे. कोण मालक आहे त्यांचं माहितीये? राम नामाची या शक्ती. म्हणून बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. राम नामाची शक्ती आहे, राम नामाची शक्ती आहे. काय सांगू तुम्हाला, राम नामाच्या शक्तीमुळं या जगात कोणतीच शक्ती नाही बरं काय. सर्व शक्तीचा सागर म्हणणारा देव आहे आणि त्याच्या पेक्षा सुद्धा बलवान म्हणणार त्याचं नाव आहे. त्याचं नाव आहे म्हणून आम्ही ते नाव आमच्या मुखात अखंड असल्यामुळं आम्हाला जगात कशाला द्यायची गरजच नाहीये. रामनामाची शक्ती आहे. नित्य निर्द्वंद्व स्थिती मारुती. निर्द्वंद्व, द्वंद्व शब्दाचा अर्थ सुख आणि दुःख. द्वंद्व म्हणजे काय आहे? दोन्ही गोष्टी कोणत्याच नाही. मारुत्र्याला कशाची चिंता नाही. कशामुळं? रामनामाच्या शक्तीमुळं. हे बघितल्यानंतर इंद्रजिताची इंद्रजित अशी ख्याती, तेही उपपती अवधारा. मग काय ख्याती केली त्याने इंद्रजिताच्या समोर? लक्ष देऊन ऐकायचं काम तुमचं आहे. आता फक्त एक होईल, ऐका, घ्या एवढी एक महाराज. पसरून या दोन्ही हात बाण कवळून या समस्त उसळून या गगन आत बाण हानित राक्षसा. इंद्रजिताने बाणामागे बाण, बाणामागे बाण, वाणाचा वर्षाव शर जाळ केलं होत. मारुत्र्याने दोन्ही हात पसर केले. सगळे बाण. एखादा माणूस आपण बघा, आपण कवलाटी म्हणतो बरं का आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही बरं काय. कवलाटीत असं एकदाच भारा उचलत असताना कवलाटीत घेऊन आलं म्हणतात. तसं सगळे बाण एकदाच अंगाला लावून घेतले. भर उड्डाण वर गेली. आकाशामध्ये मारुत्र्या गेले, उसळून गगनात उंच मारुत्र्या गेले आणि बाण वरून मात्र त्यांचेच बाण घेतले आणि कवलाटीतले बाण काढायचं आणि राक्षसावर हाणायचं. त्यांचंच बाण घेऊन त्यांच्यात मारा करू लागले. आता या माऱ्यामुळं राक्षसाला गुदगुल्या झाल्या असतील का, काय झाले असतील? गोड 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 कथा आहे. यानंतर उत्कृष्ट या ठिकाणी वाचक येतील, उत्कृष्ट सांगणारे येतील, ऐकणारे आपण सर्वांनी. गोड रामायण आहे, सगळ्यांनी ऐकण्याची सेवा आपल्या यापुढे करायची आहे. झालेली सेवा आपण भगवान प्रभू रामरायांच्या चरणावर समर्पित करू आणि मारुत्र्यांना विनंती करू, भगवंता मारुत्र्या, तुला जसं नामाचं प्रेम लागलेलं आहे असंच प्रेम माझ्या श्रीहरीला लागावं आणि त्याच्या बरोबर मलाही थोडं रामनामाचं प्रेम लागावं. असं
या ठिकाणी आपण मागणी मारुत्र्याला मागू आणि त्यांना पुष्टी म्हणून तुम्ही सर्व श्रोत्यांनी आशीर्वाद द्यावा. ही गोडी खरंच लागावी आणि झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणावर समर्पित करू. बोलताना येत कदाचित अपशब्द गेला असेल, सर्वांनी उदार अंतकरणाने क्षमस्व करावं. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीराम.